विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे की दौंडमध्ये नेमकं काय होणार. कारण दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील, हातात तुतारे घेतील आणि दौंडचं मैदान मारतील अशा चर्चा आहेत. गेल्या काही दिवसापासून या चर्चा रंगत आहेत आणि या सर्व चर्चांसाठी आपल्यासोबत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आहेत. आपा NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या नावाची चर्चा आहे की तुम्ही शरद पवार गटामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहात आणि तुतारीच फुंकणार आहात. काय नेमकं? आता गेली निवडणुका एवढ्या एक 8-10 दिवसात आचारसंहिता आणि निवडणुका जाहीर होतील आणि गेली महिना सव्वा महिना मी संपूर्ण गाव घेतलेला आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी चर्चा केलेली आहे की बाबा आता ही जागा जरी आपण महायुतीत असलो तरी जागा ही महायुतीला म्हणजे भाजपला जाणार आहे. त्यामुळं आपण थांबायचं का कसं करायचं, काय करायचं हे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या मतदारांना विचारलं आहे. तर सगळ्यांचा एकच मूड आला की कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही तुम्हाला लढवावी लागेलच आणि ती पहिलं प्राधान्य हे तुतारीला. तुतारी मिळत असेल तर कुठल्याही परिस्थितीत आपण घ्यायचीच आणि तर तुतारी दिली नाही तर मग अपक्ष तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल. पण तुम्हाला उभं राहावं लागेल. 9 साली तुम्हाला तिकीट मिळालं नाही, तुम्हाला आम्ही सगळ्यांनी आग्रह करून उभं केलं आणि मोठ्या मताधिक्यानं त्यावेळेस निवडून दिलेलं आहे. तीच परिस्थिती आज बी आहे. आज बी तुमच्याबद्दल संपूर्ण तालुका वाट बघतोय की तुम्ही निवडणुकीमध्ये कधी उभं राहताय. म्हणून लोकांची जी काही इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे मी चालणार आहे. लोकांचं ठरलं, मग तुमचं काय ठरलं आहे? जे लोकांची इच्छा असेल त्याप्रमाणेच मी जाणार ना. लोक म्हणतात तुतारीकडे गेलं पाहिजे, मी तुतारीकडे जाणार. लोकांच्या इच्छेप्रमाणे गेलं पाहिजे. मला काय शरद पवारांसोबत काय बोलणं झालं? निरोप धाडला वगैरे? अजून काही बोलणं चालणं झालेलं आहे, पण मध्यस्थ लोक काही चर्चा करतात मग आमच्याशी. म्हणजे त्यांच्या जवळची आमच्या जवळची अशी लोक चर्चा करतात की बाबा हे आपल्याला केलं पाहिजे, करायचं आहे असं तसं. ठीक आहे म्हणलं, आमची काय हरकत नाही आहे. मला ज्या दिवशी म्हणजे ते म्हणतील बोलवतील, लोकांची अशी इच्छा आहे, लोकांच्या इच्छेप्रमाणे मी पूर्णपणे तयार आहे अशा पद्धतीनं मी कळवलेलं आहे. तुम्ही आता म्हणाला की लोकांची इच्छा आहे की तुतारी हाती घेतली पाहिजे आणि तुतारीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. जर तुतारी नसेल तर आपण अपक्ष जाऊ. याला जोडून मी दुसरा प्रश्न असा घेतो की मध्यंतरी एक दौंडमधून पत्र व्हायरल झालं. ते पत्र निनावी होतं, अर्थात तुमचं नाव त्यामध्ये नव्हतं, मात्र बाण तुमच्यावरती होता. शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला आयात उमेदवार नको किंवा इन्कमिंगवाल्याला चान्स देऊ नका. काय म्हणायचं? ठीक आहे ना. आता त्या उमेदवारांचं जे काही इच्छुक त्यांचे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं आहे, मी बी ते ऐकलं की आयात उमेदवार नको आहे. ठीक आहे, त्यांनी काय समजायचं ते समजून घ्यावं. नेते मंडळी काय समजून घ्यायचं ते समजून घेतील. नेते मंडळींना निवडून येणारा उमेदवार पाहिजे. जो कोणी निवडून येऊ शकेल तीच पात्रता ते पाहणार आणि त्या पद्धतीनं ते त्यांची पावलं टाकतील आणि ते जे पावलं टाकतील, ते जे आदेश करतील त्याप्रमाणे माझी बी पावलं टाकली जातील. आता जनतेचं ठरलं आहे, तुमचंही ठरलं आहे, लढायचं हे फिक्स झालं आहे. 2024चं मैदान जसं 2009ला तुम्ही मारलं त्याच पद्धतीनं असणार, कारण आव्हानं कशी असतील? नाही, आव्हानं काही नाही. तुम्हाला सांगतो, माझं काम आहे. मी गेली 40 वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काम करतो आहे आणि बँक ही देशात आणि आशिया खंडात टॉपला गेलेली आहे, नंबर 1ला. आणि माझा त्याच्यामुळं बँकेच्यामुळं माझा घराघरात संबंध आला. घराघरात म्हणजे एक छोटी बँक होती ती आज एकदम आशिया खंडात नंबर 1ची बँक झालेली आहे. त्यामुळं बँकेचा संबंध प्रत्येकाचा आला आणि मी काम करत असताना कुठंही गट तट पक्ष जातपात वगैरे काही पाहिलं नाही. येईल त्या माणसाचं काम करणं हे मी माझं कर्तव्य समजून मी गेली 40 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला शोधूनसुद्धा तुम्ही कुणाला विचारलं की रमेश थोराताच्याबद्दल काही तक्रार आहे का, तर एकसुद्धा माणूस तुम्हाला शोधून भेटणार नाही की माझ्याबद्दल तक्रार करणारा. त्यामुळं अतिशय चांगलं स्वच्छ काम केलेलं आहे. लोकांच्यामध्ये माझ्याबद्दलची अतिशय चांगली भावना आहे आणि ते निश्चितपणानं निवडणुकीमध्ये ते दाखवून देतील. आप्पा, तुम्ही जसं आता म्हणाला की घराघरात उंबरठ्यावर मी पोचलेलो आहे आणि बँकेच्या माध्यमातून मग काम केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, तुम्ही अजित पवार गटाबरोबर आलात. आता अजित पवार सध्या तुमचे नेते आहेत आणि या ठिकाणी महायुती आहे आणि महायुतीमध्येच तुम्ही आहात.
आता तुमची जी चर्चा सुरू आहे ती गाव पातळीवरती तुमचा मतदार म्हणतोय की तुतारीसोबत चला, आपल्याला त्याशिवाय जमणार नाही आहे. आणि तुमच्याही मनाची स्थिती तशी झाली आहे की आता जे वार आहे त्या वाऱ्याबरोबर जायचं. मग दादांसोबत काय बोलणं झालं? दादाचा काय निरोप आला यावर? नाही, अजून दादांच्या बरोबर काही बोलणं झालेलं नाही, काही नाही. परंतु दादांना मी वेळ आल्यावर सगळं सांगा की जनता जनार्दन श्रेष्ठ आहे. मतदारांचा कौल हा मला मान्य करावा लागेल. जर मतदारांचा कौल मी मान्य केला नाही तर मतदार माझ्याबरोबर राहणार नाहीत. त्यामुळं मतदारांचा जो कौल असेल त्या पद्धतीने मी पुढं जाणार आहे, हे मला सांगावं लागेल. आपण सत्तेपासून 10 वर्ष बाजूला आहात. 10 वर्षात दौंडचा विकास झाला आहे असं वाटतं? आता मी म्हणणार नाही की विकास झाला आहे काय झाला नाही झाला, हे मला म्हणजे मी जरी पुढारी असलो तरी आता पुढारी काय करतात, वाचाळ बोलतात. म्हणजे एकमेकाला विरोधक असतं की काही बी टार्गेट करायचं, काही बोलत बसायचं. विकास झाला का नाही झाला ही जनता ठरवेल. म्हणजे माझा 5 वर्षाचा जसा विकास मागाशी मी सांगितला आहे, माझी ठळक कामं आहेत, दिसणारी कामं आहेत, ते कोणी नाकारू शकत नाही आहेत. पण असं भरीव काम एखादंही कुठलं अजिबात पाहायला मिळणार नाही. भरीव काम हां, जसं माझं सेंट्रल बिल्डिंग असेल, कुरकुमुरी असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वर पुतळा असेल, अंडरग्राऊंड केबल दौंड शहराचे असेल, त्याच्यानंतर वडगाव दरेकर नांदगाव वालकीचे पूल असतील, 4 सबस्टेशन असतील, त्यानंतर 57 गावांना आरो प्लॅन्ट बसवलेत थर्मॅक्स कंपनीचे आरो प्लॅन्ट. म्हणजे जी नदीकाठची गावं आहेत ना, प्रत्येक गावाला आरो प्लॅन्ट बसवलेला आहे. ही माझी कामं आहेत, दिसणारी कामं आहेत, ती काही झाकून लपवून ठेवणारी कामं नाहीत. तर 2024चं मैदान मारायचं आहे. तुमच्या नजरेतलं दौंड कसं असेल? काय व्हिजन घेऊन तुम्ही जाणार आहात? दौंडला माझा व्हिजन एकच राहील. मी जसं बँकेमध्ये आणि 5 वर्ष आमदार म्हणून जे काम केलं आहे, त्या कामात जे मी हे लोकांना जनतेला दाखवून दिलं आहे की मी किती उच्चांकी काम केलेलं आहे, तेच मला उद्याच्या भविष्यकाळामध्ये मी जनतेला तेच सांगणे, मला तुमची सेवा करायची आहे आणि ती सेवा प्रामाणिकपणे करायची. त्याच्यामध्ये कुठेही मला म्हणजे हे नाही करायचं. ठळक असा कोणता मुद्दा दिसतो की तुम्हाला सोडवायचा आहे? ठळकमध्ये म्हणजे जे विकासाची जनतेची छोटी छोटी कामं असतात, आम्ही जर त्यांच्या संपर्कात राहिलो कंटिन्यू मी आमदार असताना मी महिन्याला जनता दरबार घ्यायचो आणि जनता दरबारमध्ये सगळे लोक बसलेली असायची आणि सगळे अधिकारी, आणि मी प्रत्येक माणसाला विचारायचो की तुझा प्रश्न काय ते सांग, आणि त्या अधिकाऱ्याला लगेच उत्तर द्यायला लावायचं. आणि ते दुसऱ्या महिन्याला मीटिंग व्हायच्या अगोदर त्याचे ते प्रश्न सगळे संपले पाहिजेत. अशा पद्धतीने मी सिस्टीम बसवली होती. आपण शेवटच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावरती येतो की दौंडमध्ये जी परिस्थिती आहे, म्हणजे की आता जर जनतेचा सूर हाती घेतला तर तुतारी, भले त्यांच्यासोबत नसेल तर अपक्ष म्हणजेच बंडखोरी. तीच परिस्थिती तुमच्या शेजारच्या इंदापूरमध्ये देखील आहे. तिथे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आहेत आणि जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, म्हणजे दत्तात्रय भरणेंना तिकीट सुटेल. जसं तुम्ही अगोदरच सुरुवातीला बोलला की इथं महायुतीमध्ये हे भाजपला तिकीट जाईल. 1-1.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि राज्य सरकार जे या ठिकाणी भाजप सेनेचं होतं त्याच्यामध्ये अजित पवारांचा गट सहभागी झाला. हे सगळं झालं, आता वर्ष लोटलं, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्यासारख्या अनेक नेत्यांची गोची झाली का म्हणायचं? कारण आज परिस्थिती ती निर्माण झाली. थोडी कार्यकर्त्यांची गोची झालेली आहे, हे काही नाकारून चालणार नाही हां, तुम्हाला सांगतो. म्हणजे ते काय गोची खूप झाली. आता घरातच पवार कुटुंबियातच जरा थोडे विभागणी झाली, ते कुणाला म्हणजे थोडं ही नाही आहे की त्यांना ते अमान्य आहे सगळ्यांना. त्यांना म्हणजे कुणाला वाटतच नाही असं होईल म्हणून, कुणालाच नाही. हे म्हणजे एकदम धक्का बसल्यासारखं झालेलं आहे लोकांना. पुढे एकत्र येऊ शकतं का पवार कुटुंब? कारण तुम्ही पवार कुटुंबाला जवळ ओळख. नाही, काही सांगता येत नाही. केव्हा काही या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. सकाळी एक घडू शकतं, दुपारी एक घडू शकतं आणि संध्याकाळी वेगळंच घडू शकतं. ते कुणी सांगू शकत नाही काय होईल आणि काही नाही. राजकारणात काही बी होऊ शकतं, तुम्हाला सांगतो. त्यामुळं पवारसाहेबच बरे असं वाटतंय? असं नाही. सगळं मी कुणाला म्हणजे पवारसाहेब तर चांगले आहे, दैवत आहे, म्हणजे महाराष्ट्राचं ते दैवतच आहे, तो काही विषय नाही आहे पवारसाहेबांच्याबद्दल. परंतु कुणाला मी नावं ठेवू शकत नाही, कुणालाच नाही की बाबा हा वाईट आणि हा चांगला, तसं नाही. पवारसाहेब हे दैवतच आहे. जनतेचा सूर आहे म्हणून पुढे जायचं लढाई. नाही, जनतेचं आहेच ना सूर आहे, त्याला काय जे आहे तेच आहे. तर हे होते दौंडचे माजी आमदार रमेश थोरात. 1-1.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, मात्र ती घर फुटलं, दोन पवार फुटले, हे कोणालाच पटलेलं नाही. अगदी त्यांनाही ते पटलं नाही, त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं. आणि आज जी दौंडमध्ये परिस्थिती झाली तीच इतर ठिकाणी देखील परिस्थिती झाली आहे. मात्र कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे तो 2024चं मैदान लढायचं, भले ते तुतारीसोबत किंवा मग बंडखोरी, मात्र लढायचं हे नक्की ठरलेलं आहे.
देवा राखुंडे, NDTV मराठी, दौंड.